श्री दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। ओम नमः सर्वसिद्धाय स्वाहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ध्यानम अजानुबाहु विशाल नेत्रम अनंत ब्रह्मांडकार स्वरूपम भक्त काम कल्पद्रुम कामधेनु स्वामी समर्थ शीर्षा नमामि। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अनेक पहा लीला करती गाणगापुरी राहती भक्त उद्धारा कारणे। अवतार कार्य पूर्ण होत गाणगापुराहुनी निघत श्री शैल्य पर्वती येत महास्वामी अवधारा। मल्लिका अर्जुना ते पाहुनी स्वामी जाती कर्दळीवनी 300 वर्षे तप करुणी पुन्हा उठती अवधारा। अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत कुराड हातातून सुटत पडे एका वारुळावरी। वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्थ। कुराड मांडीवरी पडत जागृत ऐसे होती ते। भिल्लासी देवनी आशीर्वचन करीती तेथुनी प्रयाण। हिमालयात जाऊन काही काळ राहती ते। हिमालयात स्वामी समर्थ योग्यांसी दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्तले। योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ। 2 भाग येऊनी तेथ श्रवणा लागी बैसले। समर्थ म्हणती वागांप्रत का हो प्रकांड पंडित गजावरी बैसुनी फिरत जयपत्र घेत होताना। श्रोते व्हावे सावधान आठवावे गुरुचरित्र आख्यान। 2 ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवे। ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघ रूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थांप्रत येऊनी गुहेत मिळती ते। वाघांची पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणती त्रिविक्रम यती प्रत छळले होते आम्ही हो। आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवित नेले गाणगापुरात वाद करण्या लागोनी। नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमची जिरवत तो जन्म आमचा जव संपत ब्रह्मसंबंध जाहलो। अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनीत। वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी। आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हा लागोन। तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखली आम्ही तुम्हासी। ऐसे म्हणून वाघ समर्थ चरणावरी लोळत सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरु। म्हणती पुढील जन्मात पंडित व्हाल काशीत तेथे दर्शन मिळत ऐसे सांगती तयांना। हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीत असे। परी न होई दर्शन उभगे तो जीवा लागोन। गंगेत करणे आत्मार्पण सिद्ध पाहतो जाहला। तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत तेथे येऊनी भेटावे। ऐकोनी आकाशवाणी योगी तृप्त झाला मनी। अरण्यात जाऊनी गुहा पाहतो शोधित असे। तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ। योगी साष्टांग दंडवत करून नमन करीत असे। 3 शिरे 6 हात आकाशवाणी रूप दिसत समाधी योग्यांसी लागत तृप्त पाहतो होत असे। काही काळ हिमालयात जड मूळ जीवा उद्धरित कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ अवधारा। छेली खेडे ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी। 8 वर्षाचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत अनेक लीला दावित भक्त उद्धारा कारणे। श्री स्वामी समर्थ हिमालय जवळ संचार करीत चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना। हरिद्वारात एक ब्राह्मण पुसे स्वामींसी आपण कोण अति गर्वे करून पुसो लागे स्वामींना। स्वामी म्हणते तयासी सांगतो तुझ्या वृत्तांतासी तू व्याध होतासी। मारिले अनेक जीवांना दरोडे घातले अनेक पापे केली अनेक। तुझी पाप वृत्ती न जात मारिले गायीसी काल तू। ऐसे ऐकुनी वचन
थराथरा कापे ब्राह्मण, होई पश्चाताप पूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी. स्वामी तीर्थ देती गाय जिवंत करीती, द्विजा सन्मार्गा लाविती ऐसा दयाळ श्री गुरु. एके दिनी एक भक्त स्वामींशी आपले घरी नेत, स्वामी त्या ते दाखवित एक सर्प गृहामाजी. पाहुणी सर्प तेथवरी, मारावयासी धावती सारी. स्वामी म्हणती सत्वरी, मारू नका म्हणून या. सर्पासी त्या उचलित आणि भक्ता ते सांगत, हा तुझा बाप असत सर्प योनी माझारी, तुझे संरक्षण करीत आहे हा तेथप्रत. ऐसे भक्ता सांगत समर्थ स्वामी तेथवरी, सर्प पायी लागत मुक्ती द्या म्हणून प्रार्थित, तव त्यासही मुक्त केले पहा स्वामींनी. असता स्वामी हिमालयात नवल असे वर्तत, पारधी गोळ्या झाडत पाहुणी कळप हरिनामचा. परी गोळ्यानं लागत सर्व हरणे बागडत, येथे सरत चरत स्वामी जवळी तेथवा. हरिणांचे कळपात पैसले दिसती स्वामी समर्थ, पाहुणी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले. परी समर्थ हसत हरिणेही तेथे खेळत, सर्व गोळ्या व्यर्थ होऊन जाती तेथवरी. जो समर्थांचा अंकित मृत्यू त्यासी काय करीत, दोन खडे समर्थ फेकित लक्षणीय पारधान. तव ते होती स्तंभित भूमीशी चिकटून जात, मग स्वामींशी शरण येत दया करा म्हणून या. स्वामी म्हणती तयांसी आचरा अहिंसा व्रतासी, तेने सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चय. असो शिकारी गेले स्वामी कळपापासी आले, सर्व हरणा म्हणाले उद्धार होईल तुमचा हो. पुढील जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हा प्रत, आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चय. ऐसे म्हणून कळपाप्रत आनंदाने जा म्हणत, स्वामीही आपल्या गुहेत ध्यानस्थ पहा जाहले. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत, तेथून या मग निघत दक्षिण दिशी श्री स्वामी. अनेक तीर्थे सिद्ध करीत स्वामी येथे द्वारकेत, पाहुणी वेरावळ सोमनाथ नाथ द्वारा पाहिले. त्या नारायण सरोवरात जलावरी स्वामी बैसत, भक्त होते विस्मित पाहुणी लीला स्वामींची. तैसीचे अभू पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर, काही काळ लोकोद्धार करीत तेथे राहिले. अनेक तीर्थे पाहत मंगळ वेड्यासी येऊन राहत. ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामींसी पाहत, मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची. एकदा असता ध्यान करीत शालिग्राम त्यासी देत, ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगती तयाला. देव मामलेदार मणी म्हणत, कोण हे योगी समर्थ, ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारती. ऐसे मणी चिंतत तव स्वामी प्रकट होत, मंगळवेड्यासी यावे म्हणत शालिग्रामाती घेऊन या. मंगळवेड्यासी जाई भक्त ध्यान करी अरण्यात, शालिग्राम आणला का ध्वनी येत नेत्र उघडून पाहत असे. पाहता स्वामी समर्थांचे मिठी घाली चरणांसी, म्हणे दत्तप्रभून आपण येथे अरण्यात राहत का, चला मज सवे म्हणत दत्तप्रभू उत्तर देत, अक्कलकोटी राही म्हणत काही काळानंतर मी, पूर्वजन्मीचा तव योग मार्ग तोची दिदला तुझा प्रताप, तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या. ऐसे सांगणी स्वामी समर्थ तेथेचे होता पहा होती गुप्त. देव मामलेदार विस्मित होऊन जाती तेधवा, जनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळ वेड्यात. एकादशीस वारी करीत पंढरपुरा जात असे, जनाबाई वृद्ध झाली परी वारी न सोडली, विठ्ठल रखो माऊली अंतरी सदा ध्यात असे. एकदा आषाढ वारीसी जनी चालली पंढरपुरासी, वादळ वर्षा मार्गासी अति पहा होत असे. जनी म्हणे विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेशी, कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या प्रार्थित असे. ऐशी प्रार्थना करीत तव प्रकटले स्वामी समर्थ, म्हणती जनी चराचरात पाहे विठ्ठल भरलेला. ऐसे म्हणून वरद हस्त जनाबाईच्या शिरी ठेवत, तत्काळ समाधी लागत ऐसी लीला स्वामींची. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीला अमृत, श्रवण पठणे भाग्यवंत भक्त पहा होत असे. अडली कामे पूर्ण होती मनोरथ, कृपा करी स्वामी समर्थ पठण करिता ग्रंथाचे. अध्याय पहिला. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.